कमळे, तू एवढा स्वार्थी विचार कवा धरणं करायला लागली ग? तो माणूस तुझ्यावर जीव ओवाळून टाकायला लागलाय आणि तुला त्याची जरा बी किंमत नाही. कुणाकडे बघून अशी वागायला लागलीस ग? अगं असं काहीच नाही. मला आबांसाठी इथं राहायचंय. मग तो माणूस बी आबांसाठीच हे समज करायला लागलाय ना व? तो माणूस बी आबांचं स्वप्नच तुला जगायला शिकवतोय. आबांचा लय जीव होता तुझ्यावर. ते तुझी जशी काळजी करायचे तशीच काळजी यो माणूस बी करतोय ना व? आबा नेहमी तुझ्या पाठीशी उभं राहायचे. यो माणूस बी जेव्हा जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा तुझ्या पाठीशी उभा राहायलाय ना व? आणि तो तर तुझ्यावर प्रेम बी करतोय. होय, त्यांचं प्रेम हाय तुझ्यावर, पण तुला त्याची जरा बी किंमत नाही. कमळे, आज जर का आबा असते ना तर त्यासने नसतं आवडलं तुझं असं वागणं. जरा बघ स्वतःकडे कशी वागायला लागली असते. आबासने आवडली असतं का अशी उदास कमळी बघायला? अशी हारलेली कमळी त्यांनी समोर उभी बी केली नसती. कमळे, मी ना तुला खरं खरं सांगतो, आज जर का तू हट्टपणा सोडला नाहीस ना तर ऋषी सर बी हारतील. आणि ऋषी सर हारली तर तू जशी आबासने गमावून बसली अस ना व तशी मला बी गमावून बसशील. अगं असं काय बोलतेस? असं नको बोलू अगं. मग जाऊन सांग त्यासनी का ते हारणार नाहीत. धड धड आता वाढली पार, अभ्यासात मन लागना झालंय. उजळणी करायची सरून जिथं तिथं मन तुला शोधतय. सुटत सुटन गणिताचं कोड, पिरमाची ओढा लागली गोड. पुरच पाखर उडल रभर, तुझ्या माग माग जातय द्वाडका. काय ग, तुला शिकायला आवडतं ना? हो, मला खूप आवडतं, पण आमच्या गावात शाळा नाहीये ना, म्हणून मी शाळेत नाही जात. चल माझ्या बरोबर मुंबईला. कशाला? आमची कमी दिदी गेलीये आणि ती आता शिकणार, मोठी होणार आणि गावात शाळा उघडणार. मग मी त्या शाळेत जाईल. आबा, आता हे एका कमळीचं सपान नाही तर अशा अनेक कमळीचं सपान आहे आणि मी ते पुरं करणार. इकडे काय बघतेस? तिकडे शाळा शिकायची? हो. चल माझ्या बरोबर. नको, माझ्याकडे पाटी पेन्सिल पण नाहीये आणि पाटी पेन्सिल घ्यायला पैसे पण नाहीयेत. हरकत नाही, मी देतो, ये. नको, घरचे ओरडतील म्हणून त्यांनी पुढे शाळेत जायला नाही सांगितलं. आमच्याकडे पैसे नाहीयेत ना. घरचे आहेत आता घरी? हो. ये, मी बोलतो. नको, ओरडतील. तुला शाळा शिकायची आहे ना? हो. पण डोंट वरी, काही नाही होणार, बोलतो मी, ये. खूप हुशार आहे ही मुलगी. आज तिचं काय झालंय बघ. तुमच्या गावात 7वीला स्कॉलरशिप मिळालेला हा एकमेव विद्यार्थी आहे कमळी. ही संगीता, हिला वकील व्हायचं होतं पण गावात शाळा नाही म्हणून घरच्यांनी हिला शहरात पाठवलं नाही. तू काहीतरी करून दाखवशील ह्यासाठी आबांनी तुला हे स्वप्न दाखवलं होतं आणि आज तेच स्वप्न तू या गावात सोडून देतेस. अनिका म्हणाली त्या गावछापचा आजोबा आब्बा तो गेला, तो ढगाआड गेलाय. आई आहे गावात, तिची आई आहे
आई तर मग बाप कुठे आहे? काहीतरी काहीतरी चुकतंय असं सारखं वाटतंय, सारखं असं वाटतंय काहीतरी घोळ आहे याच्यामध्ये. कुठली तरी काहीतरी कडी जी काही एखादी ती अशी हातातून निसटल्यासारखी का वाटते मला कळत नाही. कधी ह्या गोष्टींचं असं निराकरण होईल ना मला काही कळत नाहीये. काय करावं? अनिका काय करणार आहे म्हणा. अरे काय मुलगी आहे ही. तिला सांगितलं मी नयनतारालाच काय तो मेसेज कर, जे काय असेल ते तिला पाठव. मला पाठवायची काय गरज होती? काय त्या काय वेळी होत का? कळलं? गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोरी बाभळी कमळी 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 कमळी. गौरी म्हणजे गौरी जिवंत आहे. अनिका अनिका आता जो व्हिडिओ पाठवलास ना तू, त्या व्हिडिओमध्ये बघ सगळ्यात मागे कोण उभी आहे बघ. ग्रॅनियाची तू जरा वेडी आहेस का? मी व्हिडिओ तुला रेश आणि कमी काय करताय हे बघायला पाठवला आणि तू भलतच काहीतरी बघतीये. अगं ए मूर्खा मुली, सांगते तेवढं पटकन कर, कळलं ना? नाही नाही जास्त आगाऊपणे बोलू नकोस. मी काय मला वावट बोलायचं नाही. निमूटपणे ऐक, मी काय विचारते ना त्याचं नीट उत्तर दे मला. सगळ्यात मागे बघ एक बाई उभी, असा मध्ये भांग पडलेला अशी. हा ती कोण आहे बघ? कोण आहे?